नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता रात्रभरासाठी भिजवलेले मूग घेतले, थोडे-थोडे त्याला मोडसुद्धा आलेले आहेत. अगदी भन्नाट आहे आणि अतिशय चविष्ट आहे. खूप सोपी आहे. नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मूग भिजवले ते टाकून द्यायचे. अर्धा चमचा मीठ टाकून दिलेलं आहे. 2 हिरवी मिरची टाकायचे. ह्या ठिकाणी ताजी अशी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. आता मिक्सरला आपल्याला थोडे फिरवून घ्यायचे. अगदी असं आपण दरदरीत फिरवून घेतलेलं, जास्त पण बारीक करायचं नाही. अगदी ह्याच पद्धतीने आपण फिरवून घेतलेलं आहे. आता पूर्ण आपण हे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. अगदी पाऊस पडतो तेव्हा काहीतरी खमंग खायला आवडतं त्यावेळेस करायला अगदी भन्नाट रेसिपी आहे. रात्री जर तुम्ही भिजत ठेवलं आणि सकाळी जर बनवलं किंवा सकाळी भिजवलं रात्री बनवलं तरी पण खूप छान ही रेसिपी पण तयार होते. ॲडजस्ट करण्यासाठी आपण थोडंसं ह्या ठिकाणी पाणी मिक्स केलेलं आहे. पाणी हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला थोडंसं धुवून घेतलं आणि तेच पाणी आपण टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण बेसन पीठ वापरत आहोत. अगदी जितकं बसेल आणि जितकं कन्सिस्टन्सी आपण भज्यासाठी कालवतो पीठ त्याच पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे आणि पीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता हे बॅटर तयार झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायचं आणि छान तेल टाकून गरम करून घ्यायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की आपण वरतून अगदी गोल आकारात येतील त्या पद्धतीनं आपण आता चमच्याच्या साहाय्याने अशी आपण भजी टाकून घेणार आहोत. होऊ शकता ह्या पद्धतीने टाकलं की मस्त वरतून टाकलं की पसरत पण नाहीत आणि अगदी गोल आकारात पण बनतात आणि मस्त फुगतात. ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थोडंसं माझ्याकडे दुसरीकडे पडलेलं आहे पण तुम्ही टाकते वेळेस थोडंसं वरतून टाका म्हणजे त्याच ठिकाणी पडेल आणि भजी हे मस्त गोल बनून तयार होतील. अगदी उडदाच्या वड्यापेक्षा सुद्धा भन्नाट चव येते आणि खूप खमंग लागतात. हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी पौष्टिक असे हे मुगाचे भजी आपण बनवत आहोत आज. गॅस मिडियम ठेवून आपण तळून घेतलेला आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपला गॅस मिडियमच ठेवायचा आहे. गॅस फुल करायचा नाही. जर गॅस फुल केला तर वरतून तळतील आणि मध्ये कच्चे राहतील. त्यामुळे मस्त तळून घ्यायचे गॅस मिडियम ठेवून. ह्या पद्धतीने आपण सर्व भजी आता बनवून घेत आहोत. अगदी मस्त क्रिस्पी आणि आतून मऊ आणि मस्त मधून जाळीदार ही भजी बनतात. ह्याच जर बॅटरचं तुम्ही आप्पे बनवले तर ते आप्पेसुद्धा अगदी भन्नाट होतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा डोसा, उत्तप्पा काहीही बनवू शकतो पण खूप मस्त होतं. नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी आपण आज 2 प्रकारच्या रेसिपी बनवत आहोत. सोबत खाण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरचीशिवाय तर भजे खाण्याची मजाच नसते मिरचीशिवाय. अगदी मस्त भन्नाट अशी आपली भजी मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार ही अशी भजी बनलेली आहे. तुम्हाला मी भजी तोडून दाखवते. मस्त भजी अगदी लुसलुशीत नेहमीपेक्षा बेसनपेक्षा सुद्धा भन्नाट ही भजी बनवून तयार होतात. अगदी वेगळी. नेहमी तर आपण बेसनची खातोच पण आज आपण अख्ख्या मुगाची भजी बनवलेली आहेत. मस्त जाळीदार ही भजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किंवा माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता चला आपण वळूया दुसऱ्या रेसिपीकडं. अगदी सोपी, अगदी 5 मिनिटात बनवता येणारी अशी ही रेसिपी आहे. चला पाहूया. मी कल्पना आज भजी म्हणलं की सर्वांनाच आवडतात. लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा पदार्थ आहे आणि कमी वेळामध्ये नेहमी सर्वांनाच खायला खूप आवडेल. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी 2 वाट्या इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. नॉर्मल बेसन पीठ आहे. चाळून घेतलेलं आहे आणि 1 बाउल इतका आपण कट करून घेतलेला कांदा टाकून दिलेला आहे. 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचे. पाऊण चमचा आपण ह्या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा ओवा थोडा चोळून घेतलेला आहे. सुगंध खूप छान येतो. 1 चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाका. ह्या ठिकाणी कोथिंबीर अशी मोठी मोठी कट करून घेतली आहे ती टाकून दिलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाका. अगदी मस्त चविष्टच आपली ही रेसिपी बनून तयार होते. आता मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमी तर आपण पकोडे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो पण पकोडे गोल कसं टाकायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. अगदी गोल हात न भरवता आपण चमच्यानेच आपण ह्या ठिकाणी गोल कसं टाकायचं हे तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं करून आपण ह्या ठिकाणी आता पाणी टाकून एकदम पाणी टाकायचं नाही. आपल्याला सुरुवातीला अगदी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जर पाणी टाकलं तर जास्त पातळ बॅटर होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं थोडं पाणी करून हे बॅटर तयार करायचं आहे. जेव्हा आपण भजी किंवा पकोडे बनवतो तेव्हा जेव्हा तेलात टाकतो तेव्हा ते चपटे वेगवेगळ्या आकाराचे होतात. त्यामुळे परफेक्ट गोल व एकदम लुसलुशीत आणि एकदम फुगलेले कसं बनवायचं हे आपल्याला पाहायचं आहे. अगदी सोडा न वापरता ह्या ठिकाणी आपण जी भजी बनवणार आहोत अगदी ती मस्त फुगलेली आणि टम्म दिसणार नाहीत तुम्हाला. सोडा न वापरता आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलेला आहे. सोडा टाकल्यानंतर फुगतातच पण तेल पण खूप धरतं पण
न सोडा वापरता ह्या ठिकाणी आपण जी ही प्रोसेस करत आहोत ह्यामुळे अगदी लुसलुशीत आणि मस्त टम्म फुगतात आपले हे भजी. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जेव्हा आपण पीठ मिक्स केलं, पाणी टाकून घेतलं, जेव्हा पाणी टाकायचं आपलं बंद झालं, ह्या ठिकाणी आपल्याला असं ह्या एकाच डायरेक्शननं पीठ एकदम हलकं करून घ्यायचं आहे. हलकं करून घेतल्यामुळं भज्यामध्ये मस्त जाळी बनून तयार होते. अगदी मध्ये हलके आणि नरम आणि वरून कुरकुरीत अशी आपली भजी बनून तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या आणखी कुठल्या भाज्या ॲड करायच्या असल्या तर तुम्ही करू शकता. ह्या ठिकाणी बटाटा जरी घातला तरी चालतो. अगदी कमी साहित्यामध्ये, घरच्या साहित्यामध्ये आपण पकोडे बनवत आहोत. ह्या ठिकाणी तेल टाकून कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. पाहू शकता चमच्यानं आपण जेव्हा टाकतो तेव्हा फक्त वरतून टाकायचं आहे, मध्ये आतपर्यंत चमचा नाही घालायचा आणि किंवा इकडं तिकडं नाही टाकायचं. एकदम गोल आकारात चमच्यावरती घेऊन आपण अद्दर सोडलेला आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी पीठ कमी आहे पण त्यापासून अगदी मोठा आपला हा भजा म्हणून तयार होत आहे. व्यवस्थित आपले हे भजे फुगत आहेत, तेलामध्ये दिसत आहेत. अगदी लहान आकारात टाकलेले भजे सुद्धा एकदम मोठ्या आकारात तयार झालेले आहेत. मग एकदम जाळीदार असे आपले भजे बनवून तयार आहेत. फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ह्या जेव्हा कढईमध्ये आपण पीठ टाकतो तेव्हा तेल अगदी कडकडीत गरम राहायला पाहिजे आणि टाकल्यानंतर आपण एकदम लो करणार आहोत. जेव्हा आपण गॅस मीडियम करून तळतो तेव्हा आतमध्ये एकदम लुसलुशीत होतात आणि वरून मस्त क्रिस्पीपणा येतो. त्यामुळे अगदी गॅस मीडियम ठेवून आपल्याला तळून घ्यायचे. तर त्यावेळेस गॅस बिलकुल फुल ठेवायचा नाही. एक 5 मिनिट तरी आपल्याला भजी असंच तेलामध्ये ठेवायचे आहेत आणि मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे, जे की आत पण मस्त जाळीदार बनतील आणि वरून पण कुरकुरीत राहतील आणि अगदी चविष्ट ही अशी आपली गोल भजी बनून तयार होतात. दिसताच तुम्हाला दिसायला स्ट्रक्चर अगदी मस्त आलेलं आहे. अगदी वरून कुरकुरीत आतून जाळीदार असे आपले हे भजी बनवून तयार झालेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने आपण सर्व भजी आता बनवून घेणार. ह्या ट्रिकनं जर भजी टाकलं तर अगदी मस्तच गोल आकारात भजी बनवून तयार होतात. अगदी हात न भरवता चमच्याच्या साहाय्याने आपण ही भजी बनवलेली आहेत. अगदी मस्त खमंग, चविष्ट आणि कुरकुरीत ह्या भजी परफेक्ट आहेत. मेन म्हणजे खूप कमी वेळामध्ये ही भजी बनवता येतात आणि परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्यवस्थित टिप्ससोबत सांगितलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन कुठल्या प्रकारची भजी पाहायची असतील तरी कमेंटमध्ये सांगा. दाखवायचा नक्की प्रयत्न केला जाईल. जेव्हा तुम्हाला जर चहाच्या टाईमला जरी भजी खायची इच्छा झाली तर अगदी 5 मिनिटामध्ये हे पीठ मिक्स करून तुम्ही भजी बनवू शकता किंवा कुठल्या भाज्यांची तयारी करायची पण गरज नाही किंवा कट करायची गरज. फक्त रोजचा आपला कांदा जरी कट करून घेतला आणि बेसन पीठ मिक्स केलं तर अगदी परफेक्ट ही आपली भजी पकोडी बनवून तयार होतात आणि मस्त पोटभरचा नाश्ता तयार होतो आणि सर्वांनाच लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणार आहे. अगदी क्रंची, क्रिस्पी आपले हे भजी बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे भजी कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आता तुम्हाला मी कट करून दाखवते की आतपर्यंत सुद्धा ही भजी मस्त अशी क्रंची आणि क्रिस्पी पण झालेली आहेत आणि जाळीदार ही भजी बनवून तयार झालेली आहेत. सर्व आपण भजी आता मस्त तळून घेतलेले आहेत, तळून झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला एक भजा मी तोडून दाखवते. मस्त आतमध्ये हलका हलका आणि मस्त जाळीदार हा भजा बनलेला आहे. तुम्हाला तोडून दाखवते. मस्त पाहताच तोंडाला पाणी सुटण्या इतकी आपले छान चविष्ट रंगदार अशी आपली ही भजी जाळीदार बनून तयार झालेली आहेत. अगदी मस्त हलके हलके अशी भजी बनवून तयार झालेली आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की भजी कशी झाली आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.